मस्तपैकी सकाळच्या जेवणाला अशी वांग्याची भाजी आणि टोमॅटोची चटणी बनवलेली होती आणि त्यासोबत चपाती. कारण की मुलं भाकर नको म्हणतात खायला, त्यांना चपातीच लागते आणि आपल्याला असं वाटतं एक टाईम तरी भाकर असावी. तर मी एक भाकर पण टाकली होती दुपारच्या वेळेला. तर राजवीरला आणि राजवीरच्या पप्पाला जेवण ते वाढलं. आता भांडे वगैरे सगळं घासून ते झालेले होते. मला आता सगळे किचन ते सगळं व्यवस्थित ते आवरावं आणि लगेच त्यांनी मग मटण पण ते आणून दिलं. तर असं छान असं जेवण पण त्यांचं झालं, दोघांनाही वाढून दिलं. आणि मटण आणलं तर मटण काय आता बनवायचं नव्हतं आम्हाला, ते बनवायचं होतं संध्याकाळी. तर मटण पण आणलेलं होतं आणि चिकन पण आणलेलं होतं, कारण की राजवीरला चिकनची बिर्याणी खूप आवडते. तर म्हणलं आता ते काही साफ मी करत नाही, कारण की त्यांना जायचं होतं किराणा ते आणायला आणि मला आणखी दुसरे पण थोडेफार कामं ते होते. त्यांनी मग किराणा वगैरे आणून दिला. तर आता असं म्हणतात की तेलाचे भाव पण खूप वाढणार आहेत. तर तेलाचे भाव पण आता खूप वाढलेले आहेत. मस्त असा किराणा ते आणून दिला. सगळं म्हणलं आता व्यवस्थित भरावं, तर त्यासाठी मी सगळे डब्बे ते सगळे पुसून घेतले. कारण की किचन ना गॅलरीच्या असं समोर आहे आणि रोडला एवढी धूळ आहे, खूपच धूळ आहे, सारखी धूळ आहे तिथं. दरवाजे ते सगळं कामं ते झाले, मी लावूनच घेत असते दरवाजे खिडक्या सगळं. किचन ते सगळं व्यवस्थित एकदा साफ ते करून घेतलं. डबे पण सगळे पुसून ते फ्रीज वगैरे सगळं पुसलं, कारण की 2 दिवसाला सारखं पुसणं लागते. तर प्रांजलचं पण जेवण झालं. प्रांजल म्हणती मला पण आता थोडी मदत करायची, मग तू काय आताच किराणा काही भरू नकोस. तर तिला खूप आवडतं हे असं मदत. तर पोह्याचे पुडे ते देत होती. तर हे स्वस्तिक पोहे आहेत, खूप छान असे पोहे होते, जास्त जाड पण नाहीत आणि पातळ पण नाहीत, मिडियम पोहे आहेत. एकदा किराणा ते भरला ना डब्यामध्ये, मग करायच्या वेळेला काही गडबड पण होत नाही. तर म्हणलं सगळं आपल्या डब्यात एक एक करून भरावून घ्यावं. तर साखर थोडीच राहिलेली होती, कारण की अगोदरच आम्ही लवकरच जरा ह्यावेळेस किराणा भरला. ज्यावेळेस काम सुरू होतं बांधकाम, तर त्यावेळेस जास्त साखर लागायची, कारण की त्या कामगार लोकांना 2-3 टाईम चहा ते लागत होता बनवायला. आता पण लागते, लिंबू सरबत हे करत असतात, पण त्यावेळेस जरा जास्त लोक होते ना, तर लागत होता. आता म्हणलं थोडेसे आपले गोधडी चादरी त्या पण धुवून टाकाव्यात. तर एक्स्ट्रा आम्ही निरमा आणला होता 1 पुडा. आता 3 नाही तर 4 निरम्याचे पुडे असे लागत असतात. आणि हे तांदूळ JD बासमती आहेत, हे आहेत बिर्याणीचे तांदूळ. तो एवढा सेंट येतो आहे ना ह्या तांदळाचा आणि बिर्याणीचा पण. डब्बा उघडला की वास येतो. तर आमच्याकडं असे 2-4 प्रकारचे तांदूळ आहेत, JD बासमती, कोलम, कालीमूछ आज थोडं चिकट होतो आहे, पण खिचडी ते छान होती. आणि कोलम अशी साधी बिर्याणी करायची झाली तर कोलम वापरायचा. आणि ते रेशनचे पण तांदूळ आहेत, ते इडली डोश्याला वापरतो. तर आम्हाला 1-2 दिवसांनी करायचे आहेत साबुदाण्याच्या पापड्या. तर साबुदाणा पण आणलेला होता, मला आता ऊन आहे तर करत खूप दिवसाचं करायचं आहे, पण काही करणंच झालं नाही, अशीच कामं ते निघतात. तर मुलांना मॅगीसुद्धा लागते बघा, तर मॅगीचं हे असे लपून ठेवते. तर तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर एक यूट्यूबरवर ताई आहे, त्यांचं नाव काही मी घेत नाही. तर मी त्यांच्या व्हिडिओमध्ये एक स्किन केअरचं एक बघितलेलं होतं, क्युअर स्किनमध्ये. तर मी ते प्रोडक्ट मागवलेलं आहे. तर म्हणलं तुमच्याशी शेअर करावं, तुमच्यासोबतच आपण ते ओपन करूया. आताच ते पार्सल माझं आलेलं आहे. तर त्या पार्सलची किंमत 2200 रुपये आहे. तर म्हणलं त्याचा पण व्हिडिओ एक करावा. तर चला आपण ते पार्सल आता खोलूया. लला इथं कैची असेल रे, गेलं ही इथंच आहे, नाही निघणार ते. आमच्या प्रांजलला नाही का खूप घाई असते असं काही ऑनलाईन मागवलं ना. मी फर्स्ट टाईमच मागवलं हे स्किन केअरचं त्यांच्या विश्वासावर. तर त्या म्हणल्या 100% त्याचा रिझल्ट आहे. तर चेहऱ्यावर माझ्या गालावर असे ओपन पोल्स ते झालेले आहेत आणि थोडे थोडे असे पिंपल्स पण होते. तर त्या म्हणल्या तुम्ही एकदा नक्की हे ट्राय करून बघा. तर मग मी त्यांच्या विश्वासावर हे पार्सल मागवलेले. तर मला तर वाटतंय चांगलं आहे म्हणून. किंमत पण खूप आहे. फर्स्ट टाईम एवढ्या महागड्याचं आत्तापर्यंत कधीच नव्हतं मागवलं, फर्स्ट टाईम मागवले. तर आमच्या प्रांजलची खूप घाई आहे पार्सल खोलण्याची. हां, अनबॉक्सिंग करायला आवडते प्रांजलला. कैची लागन त्याला. हां, निघालं.
तर हे बघा, हे क्युअर स्किनचं आहे. मला खोलू दे ना. खोला. हे असं आलंय. ओ, थांब थांब. हे आलंय. खोलू का? त्याच्यासोबत काही माहिती वाटते. तर एवढे किट आलेले आहेत 5. मला वाटते एक फेस वॉश आणि क्रीमसुद्धा आहे. डेची पण आहे आणि नाईटची पण आहे. आणि हे पण आहे येलो कलरचं काय क्रीम आहे. क्रीमच आहे वाटते. ती कोणती आहे? सनस्क्रीन आहे ही वाटते. आणि हे काय काहीतरी आहे, छोटे छोटे दाणे आहेत. खोलू का? प्युअर स्किन सनस्क्रीन. हे काय हे वाले पण एक आहे. हां, हायड्रा जेल आहे. हायड्रा जेल सारखंच आहे बॉक्स. याचे काही साईड इफेक्ट काही नाही आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की म्हणजे विश्वासाने घ्या तुम्ही, काही होत नाही म्हणून. तुझं होते आता व्यवस्थित हां, सगळं. 5 प्रोडक्ट आलेले आहेत. हे क्युअर स्किन आहे. हां, हे फेस वॉश आहे वाटते. फेस वॉश आहे क्युअर स्किनचा. त्यानंतर क्युअर स्किन हा ब्रँड आहे ॲक्च्युली, आणि हा फेस वॉश झाला. त्याच्यानंतर हे गुलटा ॲक्टिव्ह ब्राईट. त्याच्यानंतर हे सनस्क्रीन, क्युअर स्किनची सनस्क्रीन. त्याच्यानंतर हायड्रा जेल आहे क्युअर स्किनचं. हां, त्याच्यानंतर हे मल्टी ॲक्टिव्ह करेक्टर. हे दर्जेदार प्रोडक्ट आहे ते एकदम. हां, बरं का, छान आहे छान आहे. ब्युटी प्रोडक्ट मला तर वाटते दर्जेदार आहे ते हो. एकदम. हे काही तर क्युअर स्किनचं हे कॉम्प्लीट ॲप पण आहे. यूज करायचं कॉम्प्लीट आहे. यूज आता करायचं. हे खोलायचं का आपण? हां, खोलायचं. एक खोल पाहूया. खोल. कसं एकच खोल. स्टिकर दिले, स्टिकर हे चिटकायचं. हे असले प्रोडक्ट मागवलेले. कधीच नाही मी असं स्वतःसाठी एवढे पैसे खर्च करत नाही. कधी चेहऱ्याला नाही ना काहीच नाही. पण आता खूप चेहऱ्यावर असे माझ्या डाग पण झालेले आहेत आणि गालावर असे ओपन पोल्स पण झालेले आहेत. तर एका ताईंनी मला सांगितलं होतं तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा म्हणून, फरक जाणवेल. तर मागवलं. आता बघूत कसं आहे कसं नाही.